मोंदू अशोक खरातच्या पत्नीचं सिन्नर तालुक्यातल्या पाडई गावात माहेर आहे। एबीपी माझाची टीम येथे पोहोचली आहे। इथल्या ग्रामस्थांशी माझाच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय। यावेळी खरातच्या गैरकृत्यांविषयी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे हेच गाव माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचं जन्मस्थानही आहे। मात्र आता खरातचे कारनामे बाहेर आल्यानंतर येथील ग्रामस्थांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्यात। खरातच्या लग्नावेळी त्याच्या अंगावर वार असल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं होतं। ग्रामस्थांनी माझाशी बोलताना तो किस्साही आवर्जून सांगितलाय। ग्रामस्थांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। मी आता आहे त्याची जी सासरूवाडी आहे पाडळी हे गाव, हे सिन्नर तालुक्यातील हे पाडळी गाव म्हणजे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणारे हे पाडळी गाव आणि ह्याच गावात या अशोक खरातची सासरूवाडी आहे। अशोक खरातांची सासरूवाडी कधी लग्न झालं होतं? लग्नाची सर मला तारीख नाही सांगता येणार, परंतु लग्न हे गावामध्ये मारुती मंदिर येथेच झालं आणि यांची जी परिस्थिती होती कल्पना खरात यांची अतिशय हलाखीची परिस्थिती होती। परंतु कॅप्टन अशोक खरात यांचं वय भरपूर असल्यामुळं घरच्यांचा विरोध होता, परंतु यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे लग्न त्यांनी होकार देऊन ते लग्न केलं। परंतु ही व्यक्ती अशी असेल अशी कल्पनाच नाही। तो इडा आंघोळ करताना कपडे काढीत नव्हता। म्हणलं कपडे कामून काढीत नव्हता। हळद लावायच्या टायमाला कपडे काढले, त्याच्या अंगावर वार सुद्धा होती, थोडीशी वळखणा वाट्या। मागून त्यांना काढली, त्याला वय जास्त होतं। पण आता त्यांचा संबंध झाला इथपर्यंत माहिती, पुढचं काय घडणार हे माहित नाही। आमच्या गावाचं नाव पूर्वी केंद्रात होतं अण्णासाहेब शिंदेच्या रूपाने, तेव्हा आम्हाला अभिमान होता। पण या आमच्या गावाचं नाव खूप खराब केलेलं आहे, तर त्याच्यामुळे आमच्या गावाची खूप बदनामी झाली आणि त्याच्यामुळे त्याला शासनाने कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे। किती लोक त्यांच्याकडे जायचे नाशिकला त्या मंदिरात? माझ्या कामानिमित्त गेलो, मी पाय पडाय म्हणून नाही गेलो किंवा मा भविष्य पाहायला नाही गेलो। पण माझं काम झाले का गेले ते काम? नाही काम करायच्या अगोदरच मला जर त्यांचं नियंत्रण वेगळं दिसलं ना, मी काही परत गेलो नाही म्हणलं आपल्यासारखेच। मग काय म्हणताय बाबा? त्याच कामाला गेलो होतो। काय तुमच्या गावातून तुम्हाला कधी भेट झाली का? कधी गावात आल्यावर इथं तुमची भेट झाली का? इथं लग्न झाल्यानंतर यायचे गावात? नाही ते यायचे गावामध्ये, ते गावामध्ये यायचे, पण त्यांचं माझं काय फार बोलणं होत नव्हतं, कारण त्यांचा मेवना आहे ना, त्याचं जमत नव्हतं। तो माझा जोडीदार होता, ते लग्नाला त्याचा विरोध होता, कोणता भावाचा, नको बा म्हणे लग्न। पण ते काही हिशोबानंतर ते लग्न जमलं, पण सुरुवातीला मोठ्या भावाचा विरोध होता लग्नाला, नको बा म्हणे तू सुट्याचा नवरदेव असं म्हणत होते। तो त्याच्या संघ जेवेल कोणा संघ? खरात संघ, कारण त्याचा मेवना हा पैलवान होते ना, ते कायम जेवायला असे तिथे। जे झालं ते फार चुकीचं झालेलं आहे। अशा पद्धतीने त्यांनी वागायला नको होतं आणि त्यांच्यामुळे त्यांच्या गावाचंच काय, पण सासूरवाडीचं बी आणि पाहुण्यांचं सगळ्यांचंच नाव खराब झालेलं आहे। तर अशोक खरातचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर आता त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या विरोधात देखील शिर्डी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। सध्या कल्पना खरात फरार आहे। कल्पना खरातचं माहेर सिन्नर तालुक्यातील पाडई गावात आहे। एकीकडे कल्पना खरात मोठ्या घरात राहायची, मात्र माहेरकडील घर अत्यंत दुरावस्थेत असल्याचे चित्र पाहायला मिळालं। मात्र कल्पना कुणाची फसवणूक करू शकत नाही अशी प्रतिक्रिया कल्पना खरातची भाऊचे मंगला शिंदे यांनी दिली आहे। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, आपण पाहूया। भाऊजी आपल्या बरोबर आहेत कल्पना खरात यांच्या। काय किती लग्नाला होत्या तुम्ही त्यांच्या? मी लग्नाला नव्हती, डिलिव्हरीला जायला होते, त्यांचं जमलं ते मला माहिती नाही। मग कसं झालं काय झालं, त्यांच्या मोठ्या भावाला केलं ना, ते बी वारले, 17 वर्ष झाले त्यांना। पण आम्हाला काही त्यांच्या वयात एवढा फरक आहे कल्पनाचं, कुठलीच गोष्ट मला माहिती नव्हती। आपल्या माहेरचं घर चांगलं व्हावं असं त्यांची वाटलं नाही? कशाला आपण, कशाला एवढं त्यांचं कशाला घ्यायचं आपण, असं आहे ना आपल्याला। पण त्यांनी सांगितलं का मी बांधून देऊ का नको? नाही तसं काही नाही, आपलीच अपेक्षा नाही ना हो। आता हे बा, तुम्ही शेवट तुमचे जावई आहेत, माझा नंदई येते, तुमच्या घरातले जावईच म्हणावं लागेल तसं। त्यावेळेस ते चांगले होते असं सगळेजण म्हणतात, मात्र आज जे काही समोर आलंय हे काय वाटतं? कुटुंबातले तुम्ही त्यांच्या जवळपासचे काय? धक्के बसले म्हणून धक्का बसला आम्हाला। तर आमची पोर लय शांत आहे, लय गरीब आहे, तिच्या सुद्धा काही गोष्टी लक्षात नसल्या, एवढं वाढलं बा
असं झालं ते. नाही पण आता तुमची जी मुले आहेत तिच्यावर देखील आता शिरडीत गुन्हा दाखल झालाय. तिच्याही नावावर अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. तिने देखील आर्थिक फसवणूक करायला मदत केल्याचं आता समोर दिसतंय. काय असं वाटतं ती करेल असं? नाही नाही ते करू शकत नाही. फसवणूक झालं आहे ना, फसवल्यासारखंच झालं ते. त्या काहीच करू शकत नाही बा. आता एकदम बावराती पोर होती हो, गरीबातली ना. आई वडील सगळे अशी शेती करायची, जनावर गुरं वासरं आमच्याकडे. या बंधू बाबांनाच त्यांनाही फसवलं काय? मग आता काही सांगताच नाही येणार. मी नव्हतीच इथं तेव्हा, काय सांगू आता. नाही नाही, आता जे काही समोर येते त्याच्यावर वाटतं का तुमच्या त्या कल्पना खरातला अंधारात ठेवून हे सगळं सुरू होतं? आता आपण काय सांगणार आहे, असं आहे ना. मी काय सांगू शकत आहे बा. नितीन ओझा, एबीपी माझा, पाडळी, सिन्नर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.